हे बघा, आता ह्याच्यामध्ये ना आपण काल आर्किटेक्चर घेतलं, त्याच्यामध्ये सगळे टाईप ऑफ ब्लॉक घेतले, स्टॅक पॉइंटर, इंटरप्ट, इन्स्ट्रक्शन रजिस्टर, नंबर ऑफ पोर्ट्स, नंबर ऑफ ड्रायव्हर्स, ॲक्युमुलेटर, खूप सारे त्याच्यामध्ये ब्लॉक्स आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आता ऍक्च्युली नाही का त्यांनी जो सिलेबस दिलाय ना, तर सिलेबस मध्ये तुमच्या पहिल्या चॅप्टर मध्ये टी मोड, टी कॉन, पी कॉन, एस कॉन वगैरे दिलाय. पण मी ऍक्च्युली काय करते, मी स्वतः शिकवताना असं करते, जेव्हा आपण टायमर बद्दल शिकणार आहोत, टायमरचे प्रोग्राम करणार आहोत, टायमरचं डिटेलिंग घेणार आहे, त्यावेळेस मी ऍक्च्युली हा टी मोड, टी कॉन शिकवते. पण झालंय असं आहे की तुम्हाला आता युनिट टेस्ट आहे, त्याच्यामध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये हे कंटेंट असल्यामुळे मला घेणं आलं. अदरवाईज ते काय होतं, तुमचा जो फ्लो आहे ना तो तुम्हाला लक्षात येत नाही किंवा समजत नाही. तर त्यासाठी ना ऍक्च्युली हे त्या टॉपिकशी रिलेटेड जर आपण घेतला तर काय होतं, जास्त पॉवरफुली ते समजतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा जो टाइम आपण याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलर मध्ये 2 टायमर्स असतात, टायमर 0 आणि टायमर 1. जेवढ्या ऑटोमॅटिक सिस्टीम आहे, जेवढं ऑटोमेशन आहे, त्या प्रत्येक ठिकाणी आपण टायमर्स वापरतो. तर टायमर्स म्हणजे काय, तर टाइम मॅनेजमेंट जे केलं जातं थ्रू द मायक्रो कंट्रोलर, इट कॅन डू दिस टायमर्स. मग आता जेव्हा त्याच्यामध्ये 2 टाईपचे टायमर्स आहेत, टायमर 0 आणि टायमर 1. बोथ आर 16 बिट टायमर्स. दोन्ही कसे आहेत तुमचे 16 बिट टायमर्स आहेत. पण मग त्याला कसं कळणार की कोणता टायमर तुम्ही प्रोग्राम मध्ये यूज करताय किंवा कोणता टायमर तुम्ही प्रोग्राम मध्ये वापरून, आता त्याला कंडिशन द्यावे लागतात. त्याला काही समजत नाहीये की तुम्ही काय वापरणार आहे आणि कसं वापरणार आहे. ह्यासाठी हे फॉर्मॅट आहे. तर हा फॉर्मॅट म्हणजे काय, टी मोड म्हणजे हा टायमर मोड, याला असं फुल फॉर्म आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, हा जो फॉर्मॅट आहे टायमरचा, तर ह्याच्यावरून तुम्हाला कळतं, म्हणजे मायक्रो कंट्रोलला कळतं की कोणता टाईप ऑफ टायमर तुम्ही यूज केला आणि इन विच मोड यूज केलाय. म्हणजे आता याच्यामध्ये कोणते मोड असतात, तर याच्यामध्ये M0 आणि M1 असे 2 कंडिशन आहेत. तर कंडिशन 2 आल्या म्हणजे 2 इनपुट आले म्हणजे कंडिशन किती झाल्या, 4. कोणत्या, तर 00, 01, 10, 11. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही 00 देणार इनपुट म्हणून, आता मी हे नंतर तुम्हाला एक्सप्लेन करते, आधी हे फक्त सांगते जस्ट. तर ह्याच्यामध्ये नाही का हा जो पहिला आहे याला 13 बिट टायमर म्हणतात. दुसरी कंडिशनला तो 16 बिट टायमर म्हणून अप्लाय होतो. तिसऱ्या कंडिशनला तो ॲटो रिलोड, 8 बिट ॲटो रिलोड ऍक्ट होतो. 8 बिट ॲटो रिलोड. आणि लास्ट कंडिशनला तो ऍज अ स्प्लिट टायमर म्हणून काम करतो. आता ह्याचं मिनिंग काय आहे किंवा हे काय आहे हे आपण डिटेलिंग घेणार आहोत. आता आपल्याला हा इच अँड एव्हरी जे मोड आहे तो आपल्याला डिटेलमध्ये शिकायचा आहे विथ सर्किट डायग्राम. म्हणजे हाऊ इट ऍक्ट्स ॲज अ 13 बिट, हाऊ इट ऍक्ट्स ॲज अ 16 बिट, हाऊ इट ऍक्ट्स ॲज अ 8 बिट ॲटो रिलोड. आणि हे आपल्या प्रोग्राम मध्ये पण यूज करायचा. तर हा जो 13 बिट टायमर आहे याला मोड 0 म्हणतात. हा जो आहे हा मोड 1 असतो. हा असतो तुमचा मोड 2 आणि हा असतो तुमचा मोड 3. असे 4 मोड ह्याच्यामध्ये असतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, इट इज ऑलवेज काउंट विथ 0 पासून स्टार्ट करायचं, म्हणून प्रत्येक नंबर तुमचा 0 पासून काउंट होईल. ठीक आहे. आता ह्याच्याकडे हा खूप IMP फॉर्मॅट आहे. हा पेपरला 100% येतो. त्याच्यामध्ये जेव्हा आपल्या टायमरला प्रोग्राम द्यायचा आहे तेव्हा तुम्हाला आधी इनिशियलाइज करावं लागतं की कोणता तुम्ही टायमर वापरणार आहात आणि कोणत्या मोड मध्ये वापरणार आहात, पहिली गोष्ट. दुसरा फॉर्मॅट जो आहे टीकॉन फॉर्मॅट म्हणतात त्याला. जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये असंख्य फॉर्मॅट आहे. आता आपण इंटरप्टचे पण प्रोग्राम घेणार तर इंटरप्टचे फॉर्मॅट वेगळे, टायमरच्या प्रोग्राम मध्ये टायमरचे फॉर्मॅट वेगळे, तुम्ही सिरियल कम्युनिकेशनचे प्रोग्राम करणार त्याच्यामध्ये फॉर्मॅट वेगळे. असे जवळजवळ 7-8 फॉर्मॅट त्याच्यात आहेत. तर 8 फॉर्मॅट पैकी कंपल्सरी 4 तर पेपरला विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्ही हे पिटपॅट करून टाका, हा तर येणारच फिक्स मध्ये. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या.
आता ह्याच्यामध्ये हा जो पोर्शन आहे हा टायमर 1 साठी आहे, हा पोर्शन जो आहे हा टायमर 0 साठी आहे. म्हणजे जर तुम्हाला इनिशियलायझेशन करायचंय बिफोर प्रोग्रामिंग तर तुम्हाला इथं द्यावं लागतं की तुम्ही विच टायमर इज युज्ड, टायमर 1 वापरताय का टायमर 0 वापरताय आणि कोणत्या मोड मध्ये वापरताय हे पण मॅटर करतं. ठीक आहे. मग आता समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल आता हे गेट 1 आणि गेट 0 दिले. गेट 1 गेट 0 म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला टायमर ऑन करायचा आहे हा, आयदर इफ इट इज टायमर 0 असेल किंवा तो टायमर 1 असेल, जो काही तुम्ही टायमर वापरताय तो रिस्पेक्ट टू टायमर ऑन किंवा ऑफ करण्यासाठी आपण गेट 1 गेट 0 वापरणार. म्हणजेच काय, जर तुम्ही टायमर 0 वापरत असाल प्रोग्राम मध्ये तर गेट 0 काय पाहिजे, 0 पाहिजे. आता इथं बघा हे 0 का असतं तर हे सर्किट मध्ये आहे, याच्यामध्ये नॉट गेट वापरले ऍज अ इन्व्हर्टर म्हणून. मग त्याला आपण इनपुट देताना 1 देणार, पण मध्ये नॉट गेट असल्यामुळे त्याला काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. ते पण आपण डिटेल मध्ये घेणार आहे. ऍक्च्युली आपण याची डिटेल सर्किट डायग्राम शिकणार आहे प्रत्येक मोडची. तुम्हाला आता कदाचित नाही कळणार हे की हा टाइम गेट 0 गेट 1 0 का घ्यायचा, पण आता जस्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही रिस्पेक्ट टू टायमर म्हणजे जर मी प्रोग्राम मध्ये टायमर 1 वापरत असेल तर गेट 1 काय पाहिजे, 0 पाहिजे. जर मी टायमर 0 वापरणार असेल तर गेट 0 काय पाहिजे, 0 पाहिजे. समजलं का आली कंडिशन. म्हणजे रिस्पेक्ट टू टायमर ऑन आणि ऑफ केव्हा ठरेल, ह्या गेट आणि गेट 0च्या बीट वरून. ठीक आहे. आता इथं बघा जसा इथं दिलं बघा C/T1 बार C/T0 बार. तर C म्हणजे काय, काउंटर आणि T म्हणजे टायमर. आता जसं तुम्हाला मी सांगितलं की ह्याच्यामध्ये जसं 2 टायमर आहेत तसं ह्याच्यामध्ये 2 काउंटर पण आहेत, काउंटर ऍप्लिकेशन. जर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी काउंट करायच्या आहे, खूप मोठ्या प्रमाणात काउंटिंग कराने हे इट इज मॅन्युअली इज नॉट पॉसिबल असेल तर आपण ऑटोमॅटिक काउंटिंग करतो. तर हे ऑटोमॅटिक काउंटिंग करण्यासाठी जे प्रोग्राम्स करणार आहात तुम्ही त्यावेळेस तुम्ही काय वापरणार, काउंटर वापरणार. आता जेव्हा तुम्ही टायमर वापरणार असेल तर ह्याच्या डोक्यावर काय आहे तुमचा, बार आहे. बार मीन्स व्हॉट, हा व्हेन इट इज ऍक्टिव्ह, जेव्हा तुम्ही याला लॉजिक 0 देताल तेव्हा. ठीक आहे. म्हणजे डोक्यावर जेव्हा जेव्हा बार असेल तेव्हा तो काय असणार आहे, ऍक्टिव्हेट असणार आहे. किंवा जेव्हा तुम्ही टायमर वापरताल तेव्हा. आणि इफ यू वॉन्ट टू यूज काउंटर त्यावेळेस हे बीट काय असलं पाहिजे, 1. याचा अर्थ तुम्ही आता कोणते ऍप्लिकेशन त्यांच्याकडे करून घेणार आहे, काउंटर ऍप्लिकेशन. येते का लक्षात. 2 ऑप्शन आहेत, एक तर काउंटर वापरा किंवा टायमर वापरा. जेव्हा तुम्ही टायमर वापरत असाल त्यावेळेस हे बीट काय होईल, 0 होईल. आणि जर तुम्ही काउंटर वापरणार असाल तर हे बीट काय होईल, 1 होईल. जेव्हा 1 होईल त्यावेळेस तो काउंटर ऍप्लिकेशन देईल, जेव्हा तो हा 0 होईल त्यावेळेस तो टायमर ऍप्लिकेशन देईल. मग त्याच्यामध्ये परत 2 काय झाले पोर्शन, म्हणजे 2 सॉर्टिंग कसं येईल, तुम्ही टायमर 1 वापरताय का टायमर 0 वापरता. तुम्ही जर हे बीट 0 केलं त्याचा अर्थ कोणता टायमर वापरला, टायमर 1 वापरला. जर हे बीट तुमचं 0 असेल तर कोणता टायमर वापरला, टायमर 0 वापरला. लक्षात आलं का. आपण याचे प्रॉब्लेम्स पण घेणार आहे, तुम्हाला आणखीन कळेल. ठीक आहे. आता हे जे 2 दिले M0 M1 तर हे तुमचे काय कंडिशन आहे. आता इथं बघा, इथं क्लिअर झालं की मला टायमर 0 वापरायचंय, टायमर 1 वापरायचं, हे क्लिअर झालं. पण कोणत्या मोड मध्ये वापरायचं हे त्याला थोडीच माहिती का. मग हे कोणत्या मोड मध्ये वापरायचं ह्यासाठी तुम्हाला कंडिशन याचं ते द्यायच्यात. जसं मला समजा टायमर 1 मोड 0 मध्ये वापरायचं असेल तर इथं कंडिशन काय येणार, 0-0. येते का लक्षात. मला जर मोड 1 मध्ये वापरायचं असेल तर काय कंडिशन येणार, 0-1. मला जर तुम्हाला ऑटो रिलोड मध्ये वापरायचं असेल तर कोणती कंडिशन येणार, 1-0. आणि मला थर्ड कंडिशन मध्ये वापरायचं असेल तर कंडिशन काय येणार, 1-1. ठीक आहे. मग आता मला सांगा, समजा मला एक्झाम्पल घेते, मला टायमर 1 मोड 2 मध्ये यूज करायचा आहे. तर इथं डाटा कसा तयार होतो ते मी तुम्हाला सांगते. आपला टायमर 1 वापरायचा आहे, मोड 2 मध्ये वापरायचा आहे. मग आता टायमर 1 म्हणजे हा जे 4 बीट आहे हे काय रिप्रेझेंट करतात, टायमर 1 रिप्रेझेंट करतात. आणि हे उरलेले 4 बीट काय रिप्रेझेंट करतात, टायमर 0. ठीक आहे. मग आता समजा मला टायमर 1 हा बाय डिफॉल्ट काय असणार आहे, 0 असणार आहे. टायमर आपण 1 वापरतो म्हणून हा पण काय झाला, ऍक्टिव्ह डोक्यावर बार आहे, म्हणजे हा काय झाला तुमचा
0 झाला आणि मी मोड 2 यूज करते. मोड 2 म्हणजे कंडिशन काय आली 1 0 आली. येते का लक्षात सगळ्यांच्या? तर इथं काय येणार 1 0 आणि हा पण टायमर 0 वापरतोय का नाही, म्हणजे हा बाय डिफॉल्ट काय झाला सगळा 0 0 झाला. मग डाटा कसा तयार झाला 0 0 1 0 म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही डेसिमल नंबर कन्सिडर केला तर तो काय झाला 2 0 0 1 0 आणि जेव्हा मी हे 4 बिट म्हणजे काय होणार कन्सिडर 0 म्हणजे टी मोडचा डाटा काय झाला टी मोडचा डाटा झाला 02H सॉरी 20H समजलं. आता ह्याच्यावरून त्याला काय समजलं आता आपण देताना प्रोग्राम मध्ये हे असं देणार आहे टी मोड इज इक्वल टू 20 तर 20 मीन्स व्हॉट त्याला काय समजलं तर टायमर 1 मोड 2 यूज करायचा टायमर 0 आपल्याला यूज करायचंच नाहीये. आता सपोज मी असं चेंज केलं टायमर 1 मोड 2 आणि टायमर 0 मोड 1 काय डाटा येईल हे तसंच राहणार आहे. टायमर 1 मोड 2 तसंच राहणार आहे. टायमर 0 मोड 1 म्हणजे इथं काय चेंज होईल मोड 1 म्हणजे इथं येईल 0 1 बाकी तर सेमच असेल. इथं काय डाटा होईल तुमचा 1 कळतंय सगळ्यांना. मग इथं काय येईल नवीन डाटा टी मोडचा डाटा काय तयार होईल 21H कळलं. मी आता जरा चेंज करते टायमर 0 मोड 0 आणि टायमर 1 मोड 1 कसा येईल डाटा टायमर 0 मोड 0 म्हणजे इथे येईल 0 हा झाला 0 आणि टायमर 1 मोड 1 म्हणजे इथे डाटा काय होईल तुमचा चेंज इथे होईल 0 1 म्हणजे डाटा काय झाला 1 0 कळलं. तर अशा तुम्हाला 4 कंडिशन विचारतात ते पेपरला व्हेरिएशन. आता समजा याच्यामध्ये किती कंडिशन तयार होतील 4 हे आहेत नाही का असे 4 आणि 2 टायमर आहेत तर भरपूर कंडिशन तयार होतील. तर कधी कधी एकच टायमरची कंडिशन विचारतात कधी कधी दोन्ही टायमरच्या कंडिशन विचारतात. आता आपण प्रोग्राम मध्ये जर 2 टायमर वापरले तर तुमचा डाटा कसा तयार होईल 21 22 जी काय कंडिशन तुम्ही दिली असेल त्याप्रमाणे. तुम्ही जर टायमर 1 यूज केला फक्त कोणता आयदर 0 किंवा 1 त्या रिस्पेक्ट आता मी उलट घेतलं समजा फॉर एक्झाम्पल ह्याच्या ऐवजी मी असं घेतलं टायमर 0 मोड 2 तर काय डाटा होईल टायमर 0 म्हणजे हा काय होईल पूर्ण 0 होऊन जाईल. टायमर 1 वापरत नाही आपण. टायमर 0 मोड 2 म्हणजे हा होईल 0 0 1 0 डाटा काय तयार होईल 0 2 समजलं. आणि मी असं सांगितलं टायमर 0 मोड 2 आणि टायमर 1 मोड 2 तर डाटा काय तयार होईल आता 2 2 समजलं. तर इथं काय होईल तुमचा 1 होईल. तर ह्याला आता ह्याच्यामध्ये त्याच्यावरून त्याला कळतं की मला कोणता टायमर कोणत्या मोड मध्ये यूज करायचा. आता ह्या टायमरचं हे जे मोड आहेत ह्याचं मिनिंग काय ते सांगते तुम्हाला. हे कळलं कॉन्फिगरेशन प्रत्येकाचं. हे बघा हे 100% पेपरला येतं 4 मार्काला. फॉर्मॅट ड्रॉ करायचा गेट 1 गेट 0चं मिनिंग सांगायचं C/T1 C/T1चं मिनिंग सांगायचं आणि M0 M1चं मिनिंग सांगायचं. याला 4 मार्क आहेत. हा फॉर्मॅट पिटपॅट करून टाकायचं आजच्या आज. ओके मिनिंग तेच ना मी आता सांगितलं ना गेट 1 गेट 0 कशासाठी असतात टायमर ऑन आणि ऑफ साठी असतात. C/T कशासाठी असतात तुम्हाला टायमर ऍप्लिकेशन घ्यायची का काउंटर ऍप्लिकेशन घ्यायची. टायमर ऍप्लिकेशन घ्यायची असेल तर काय असतात लॉजिक 0 असतात आणि काउंटर ऍप्लिकेशन असेल तर काय असतं लॉजिक 1 असतात. आणि हे काय डिसाइड करतात मोड ऑफ ऑपरेशन कोणता टायमर कोणत्या मोड मध्ये यूज करायचं ह्यासाठी तुम्ही हे M1 आणि M0 यूज करणार. समजलं. आता हे जे 13 बिट टायमर हे जे आहेत ना हे आपण डिटेलिंग घेणार आहोत पण मी आता नाही घेत ते
आता आता फक्त फॉर्मॅट सांगितला मी, पण जेव्हा आपल्याला प्रोग्राम घ्यायचे किंवा आपल्याला पुढचा टॉपिक आहे तो, पण आता जस्ट त्यांनी काय फक्त फॉर्मॅट दिले. तर पहिल्या चॅप्टर मध्ये जसं हा टी मोडचा फॉर्मॅट आहे तसा टी कॉनचा पण फॉर्मॅट आहे. ठीक आहे, तर मी पुढचा फॉर्मॅट तुम्हाला टी कॉनचा शिकवते. समजलं का हे? ओके, हे करू करा मग आता क्लिअर झालं हे सगळं? हा, हे बघा, हा टी मोडचा जसा आहे ना टायमर मोड रेजिस्टर, तसा हा तुमचा टीकॉन रेजिस्टर आहे. तर टीकॉन रेजिस्टर म्हणजे काय? टायमर कंट्रोल रेजिस्टर. आता जेव्हा जेव्हा तुम्ही प्रोग्राम देणार टायमरचे मायक्रो कंट्रोलरला, त्यावेळेस हे दोन फॉर्मॅट कंपल्सरी त्यांना माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय त्याला समजत नाही की आपल्याला कोणता मोड मध्ये कोणता टायमर यूज करायचा आहे, जो आपल्या टी मोड मध्ये समजतो. आणि टीकॉन म्हणजे काय? टायमर कंट्रोल रेजिस्टर. जे काय ऑपरेशन होणार आहे टायमरचं ह्याच्यावर कंट्रोल ठेवायचं काम कोणाचं आहे? ह्या टीकॉन फॉर्मॅटचं आहे. ठीक आहे, हा सुद्धा 8 बिट रेजिस्टर आहे. हा सुद्धा SFR आहे. SFR म्हणजे स्पेशल फंक्शन रेजिस्टर. जसा टीकॉन आहे ना, सॉरी टी मोड आहे ना, तसाच तुमचा हा पण SFR आहे. मग आता ह्याच्यामध्ये प्रत्येक बिट काय रिप्रेझेंट करतो तर नीट लक्ष द्या. तर ह्याच्यामध्ये बघा हा TF1 TF0 दिलेला आहे. याला म्हणायचं टायमर फ्लॅग 0, टायमर फ्लॅग 1. जेव्हा जेव्हा आता बघा, ह्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते. पूर्वी याचे फोन होते बघा, लँडलाईनचे फोन होते. त्यावेळेस तुम्ही रुपया टाकून कॉल करायचे, काय म्हणतात त्याला? PCU. हा STD कॉल, किंवा आपण त्यात रुपया टाकला की तो काय करायचा? कॉल ऑन व्हायचा. बरोबर, तुमचा रुपया एक 60 सेकंद कंप्लीट व्हायला लागले, एक 2-3 सेकंद शिल्लक राहिले का तो टुंग टुंग वाजायचा. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तुमचा टाइम ऑफ होत चाललाय. बरोबर, जेव्हा तो 60 सेकंद कंप्लीट करतो त्यावेळेस तो ऑटोमॅटिक फोन काय व्हायचा? बंद व्हायचा. तुम्ही जेव्हा नेक्स्ट रुपया टाकणार त्यावेळेस तो परत ऑन होणार. ठीक आहे, तसंच याच्यामध्ये सुद्धा की आपण याला टायमिंग देणार आहे. समजा मी याला दिलं 15 सेकंदाचा टायमिंग, ह्याला मी दिला 60 सेकंदाचा टायमिंग. त्याला कसं कळणार टायमिंग कम्प्लीट झालाय का नाही? त्याला थोडीच काउंटिंग येतं का? तर मग ह्यासाठी काय केलं जातं? आपण जो टायमिंग त्याला देणार आहोत ते काउंट कम्प्लीट झालंय की नाही, तो टाइम पूर्ण कव्हर झालाय की नाही हे चेक करण्यासाठी हे टायमर फ्लॅग असतात. म्हणजे जेव्हा जेव्हा तुमचा टायमिंग कंप्लीट होईल त्यावेळेस हे फ्लॅग काय होणार तुमचे? नॉर्मली हे तुमचे सेट असतात. जेव्हा टायमर ऑन असतो तेव्हाच हे सेट असतात. जेव्हा टायमिंग कंप्लीट होतो, संपतो टायमिंग, समजा मी टायमिंग दिलाय 60 सेकंद, जेव्हा 60 सेकंद कंप्लीट होणार त्यावेळेस हे रिस्पेक्टिव्ह फ्लॅग काय होणार तुमचे? 1 होणार. समजलं का? रिस्पेक्टिव्ह फ्लॅग तुमचे 0 होणार. जेव्हा जेव्हा टायमिंग ऍप्लिकेशन चालू असेल, म्हणजे जोपर्यंत तो टायमिंग काउंटिंग करतोय त्यावेळेस तो 0 असतो, आणि जेव्हा त्यावेळेस तो 1 असतो. जेव्हा तो काउंटिंग संपतं त्यावेळेस तो 1 होतो. म्हणजे आपल्याला कळतं की टायमिंग ऑफ झालेला. कळलं का? याला म्हणायचं टायमर फ्लॅग. आता हा जो आहे ना TR1 TR0 म्हणजे टायमर 1 आणि टायमर 0. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रोग्राम मध्ये टायमर 1 टायमर 0 यूज करणार, तो जेव्हा टर्न ऑन होईल म्हणजे जो टायमिंग चालू होईल किंवा ऍक्च्युली तो ऑपरेशन करेल त्यावेळेस हे रिस्पेक्टिव्ह 2 बीट काय पाहिजे? 1 पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय? जेव्हा तुम्ही टायमर 0 किंवा जेव्हा टायमर 0 वापरताल त्यावेळेस TR0 काय पाहिजे? 1 पाहिजे. जर जेव्हा तुम्ही टायमर 1 यूज करताल तर TR1 काय पाहिजे? 1 पाहिजे. त्याच्यावरून त्याला समजेल की हे दोन्ही रिस्पेक्टिव्ह टायमर काय झाले? ऑन झाले. आणि जर तुम्हाला दोन्ही टायमर, इफ यू वॉन्ट टू बोथ टायमर, देन दिस बोथ बीट्स ऑल्सो काय पाहिजे? 1 पाहिजे. म्हणजे त्याला समजतं की बोथ टायमर्स विल ऑन. समजलं का? ओके. आता नेक्स्ट जो आहे तुमचा हा म्हणजे I1 I0. I1 I0 म्हणजे इंटरप्ट एनेबल 1, इंटरप्ट एनेबल 0. जर तुम्ही रिस्पेक्ट टू टायमर जेव्हा यूज कराल, टायमर 0 किंवा टायमर 1, त्याच्यामध्ये जर इंटरप्ट आला, इंटरप्ट आपण घेणार आहोत, इंटरप्ट 5 प्रकारचे असतात, तर जो कोणता जरी इंटरप्ट प्रोड्यूस झाला विथ रिस्पेक्ट टू टायमर तर हे बीट काय होणार? रिस्पेक्टिव्ह
1 होणार. तर याचं इंडिकेशन काय आहे की इट मेक्स देर इज सम इंटरप्ट. मग तो कोणताही प्रकारचा इंटरप्ट जेव्हा प्रोड्यूस होईल त्यावेळेस तो बाय डिफॉल्ट काय होईल इथं 1 होईल. जर टायमर 1 वापरला तर आई 1, टायमर 0 वापरला तर आई 0. समजलं का? आणि समजा तुम्ही दोन्ही वापरलं तर दोन्ही बिट्स काय होणार तुमचे 1 होणार. जर इंटरप्ट आला तर, इंटरप्ट नाही आला तर हे बिट तुमचे ऍक्टिव्हेट होणार नाही, ते काय असणार आहे 0 असणार आहे. समजलं? नेक्स्ट आहे IT0 IT1. हे IIT1 आणि IIT0. तर ह्याच्यामध्ये काय असतो की जेव्हा दोन प्रकारचे आपण हे बघितले क्लॉक सायकल्स बघितले, एक एज ट्रिगरिंग एक पाहिलं आणि एक काय पाहिलं लेव्हल ट्रिगरिंग. जर जेव्हा लेव्हल ट्रिगरिंग तुम्ही यूज करत असाल त्यावेळेस म्हणजे तुम्ही ऍज अ इनपुट म्हणून त्याला लेव्हल ट्रिगरिंग देत असाल लॉजिक 1 किंवा लॉजिक 0. म्हणजे बघा आता ही सायकल असते की नाही, ही अशी सायकल आहे, ही एक पूर्ण सायकल आहे. तर आपण ह्याला लॉजिक काय म्हणतो 1 म्हणतो, याला काय म्हणतो लॉजिक 0 म्हणतो, याला म्हणायचं निगेटिव्ह लेव्हल आणि याला म्हणायचं पॉझिटिव्ह लेव्हल. ठीक आहे. आणि जेव्हा तो 0 to 1 चेंज होत असेल, हा 0 आहे हा 1, तर ह्याला म्हणायचं पॉझिटिव्ह एज विच इंडिकेट बाय अप एरो. आणि जेव्हा तो 0 to 1 चेंज होत असेल, 1 to 0 चेंज होत असेल तर त्याला म्हणायचं निगेटिव्ह एज जो आपण डाऊन एरोने इंडिकेट करतो. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही लेव्हल ट्रिगरिंग यूज करत असाल तर हे रिस्पेक्टिव्ह बिट काय असतात तुमचे 0. आणि जर तुम्ही एज ट्रिगरिंग यूज करणार असाल ऍज अ इनपुट म्हणून इट इज अ 1. समजलं का? तर ह्या टिकॉन मुळे काय काय कळतं, इंटरप्रोड्यूस झालंय का कळतं, कोणता टाईप ऑफ क्लॉक तुम्ही यूज करताय ते कळतं, टायमर ऑन आणि ऑफ कळतात, आणि फ्लॅग तुमचा जे काही टायमर फ्लॅग आहे तुमचं टायमिंग कम्प्लीट झालंय की नाही हे कशावरून कळतं, टायमर फ्लॅग 1 आणि टायमर फ्लॅग 0. समजलं सगळ्यांना? तर हा झाला तुमचा टिकॉन रेजिस्टर, त्याला टायमर कंट्रोल रेजिस्टर म्हणतात. हा सुद्धा तुमचा SFR आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही टायमरचे प्रोग्राम करणार त्यावेळी हे दोन्ही फॉर्मॅट आपण यूज करणार आहोत.